हो, माय बाप हो, हा पंढरपूरचा सोहळा जगाच्या इतिहासामध्ये असा दैदिप्यमान कोणत्याही पत्रिकेशिवाय कोणत्याही निमंत्रणाशिवाय श्री विठ्ठलाच्या ओढीनं येणारा हा लाखोंचा वारकरी संप्रदायाचा हा असणारा भक्त म्हणजे यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी. हा विषय घेऊन वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ ज्या संत नामदेवांनी पंढरीच्या वाळवंटामध्ये रोवली आणि समता ममतेचा एकतेचा हा जो महामंत्र महाराष्ट्राला घालून दिला तो फार मोठा एक क्रांतिकारी निर्णय संत नामदेवांनी त्या काळामध्ये घेतला आणि त्याच्यामुळं हा पंढरीचा महिमा आज नाही तर मागच्या शेकडो वर्षापासून सुरू असून इथे जात धर्म पंथ लिंग भेद इत्यादी कोणत्याही विचाराला थारा दिला जात नाही. मातले हे वैष्णव वीर रे मोठ्या ताकदीनं दिंड्या पताकांचे भार असे हे सगळीकडं पांडुरंग परमात्म्याच्या आणि समते ममतेच्या एकात्मतेच्या अखंडतेचा हा वाहणारा वाळवंटातील वारकरी प्रवाह महाराष्ट्राला यावत चंद्र दिवा करो म्हणजे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हा वारकरी सोहळा महाराष्ट्राला समते ममतेची एकात्मतेची भक्ती शक्तीची नामाची ही ताकद देत राहणार आहे. दरवर्षी तुम्हाला 20 दिवस 10 दिवस 5 दिवस जरी वारी पायी करता आली नाही तरी एक दिवस तरी तुम्ही हा पंढरीचा वारकऱ्यांचा सोहळा अनुभवावा आणि मग तुमच्या लक्षात येईल की इथे एकमेकांच्या पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका ह्या न्यायानं ही सगळी मंडळी ह्या चंद्रभागेमध्ये आंघोळ करते आणि पुढे पांडुरंगाच्या दर्शनासाठी ओतप्रोत भरलेली ही चंद्रभागा अखंडपणे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असते आणि हा सुरू असलेला दरवर्षीचा देदीप्यमान सोहळा आपण सर्वांनी याची डोळा पाहिला पाहिजे. आणि हा सोहळा अनुभवताना मी आताच हरिभक्तपरायण गुरुवर्य वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांच्या कन्या यांचं कीर्तन ऐकतोय. म्हणजेच ही वारकरी संप्रदायाची शक्ती आहे. इथे संत चोखामेळा, संत नामदेव, संत ज्ञानदेव, संत एकनाथ, संत तुकोबाराय, संत जनाबाई, संत सोयराबाई या सर्व संतांची एका रेषेमध्ये पूजा होते. इथे कुणीही श्रेष्ठ नाही, कुणीही कनिष्ठ नाही. आणि म्हणूनच पंढरीचे लोक हे अधिकारी आहेत. त्यांना हा समते ममतेचा फार मोठा वसा वारसा असल्यामुळं आपण हा वसा वारसा पुढेही हा अशाच प्रकारे घेऊन जात आहोत. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पंढरीची वारी मोठ्या निष्ठेनं केली जाते आणि ही निष्ठेनं केलेली मोठ्या निष्ठेनं आपुलकीनं प्रेमानं केली जाणारी ही पंढरीची वारी ही सतत प्रत्येकाच्या घरामध्ये अशीच पुढे चालत राहून आपल्याकडून ही परंपरा अशीच अबाधित राहावी हीच एक विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लक्ष शुभेच्छा देतो. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस भरपूर झाला पाहिजे, बळीराजा सुखी झाला पाहिजे, सुजलाम सुफलाम झाला पाहिजे असा हा वारकऱ्यांचा हा सोहळा आणि हा देदीप्यमान संदेश घेऊन आज आपण इथं थांबूया. चला पुन्हा भेटूया पुढच्या वर्षीच्या आषाढी एकादशी सोहळ्यामध्ये. रामकृष्ण हरी माऊली.